काल रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांची मेघदूत बंगल्यावरती रात्री 1:30 वाजता उशिरा 1 तास खाते वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली। खाते वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याची खात्रीदायक सूत्रांची माहिती आहे। तिढा सुटत नसल्यामुळेच अखेर तिन्ही नेते आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार आहे असंही कळतंय। तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान मेघदूत बंगल्यावरती रात्री 1:30 वाजता उशिरा 1 तास बैठक झाली। खाते वाटपासंदर्भातच ही बैठक होती आणि त्यामुळेच एकंदरीत खाते वाटपाचा जो तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाहीये आणि त्यामुळेच हा तिढा सोडवण्यासाठी आणि यामध्ये जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं शोधण्यासाठी हे तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। तसंच अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातल्या मंत्रिमंडळाची यादी निश्चित होईल असंही कळतंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही पडलेला आहे। महत्त्वाची खात्री कोणाकोणाकडे जाणार याबद्दलही प्रश्न आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, असं सांगण्यात येतंय की काल तीनही मुख्य नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक उशिरा पार पडली। त्या बैठकीमध्ये कुठल्याही पद्धतीचा उत्तर मिळालेलं आहे का खाते वाटपासंदर्भातल्या तिढ्याबद्दल? पूर्वी रात्री उशिरा महायुतीच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची राज्यातल्या बैठक पार पडली। या बैठकीत अद्याप तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे हे तिन्ही वरिष्ठ नेते आज दिल्लीला दुपारी रवाना होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महायुतीतील जागा वाटपासंदर्भात काल रात्री उशिरा बैठक पार पडली। साधारणपणे 1.5 तास ही बैठक चालली होती आणि या बैठकीमध्ये नेमकं सोबत कोणाकोणाला घ्यायचं, नेमकी खाती कोणाला कोणती मिळणार या संदर्भातली चर्चा झालेली आहे। कुठेतरी एकनाथ शिंदेच्या बाजूने गृह खातं जे आहे ते मिळावं यासाठी कायम आपला आग्रह जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय। तर अजित पवार गटानं देखील जेवढं शिंदेंना तेवढं आम्हाला द्या, किंबहुना एखादं दुसरं खातं कमी मिळालं तरी चालेल, मात्र संख्याबळ जे आहे ते सोबत असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। त्यामुळेच राज्याच्या नेत्यांमध्ये तोडगा निघत नसल्यामुळे आता थेट हा जो सर्व विषय आहे तो दिल्लीत गेलेला आहे आणि आज रात्री खरंय हा प्रश्न आता दिल्लीमध्ये जाईल। निलेश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।